कारण पूर्वी पण तेच सरकार होतं, आता पण तेच. फक्त पहिले ते कोल्हापुरी देवेंद्र फडणवीस साहेब पहिले म्हणायचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, मी त्यांना अडथळा आणत नाही असं म्हणायचे, पण काम होत नव्हतं. आता तुम्ही अडथळा आणत नाहीत ना, आता मुख्यमंत्रीच तुम्ही. आता आणि मराठी बघण्याचा अडथळा कोण आहे? आता लढायला खरी मजा आहे, कारण मैदानात जसा तसा पैलवान लागत होतो मैदानात मध्ये. आता मराठ्यांना किती येड्यात काढते, मराठ्यांची किती फसवणूक करते, मराठ्यांविषयी किती आकस आहे का नाही, मराठ्यांविषयी त्यांना द्वेष आहे का नाही. आता या 25 जानेवारीच्या लढाईत कळणार. त्यांना जर मराठ्यांचा द्वेष नसत, त्यांना जर मराठ्यांचे लेकरं मोठे वाटत असतील तर 25 जानेवारीला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न ते तातडीनं मार्गी काढले. आणि जर त्यांच्या मनात द्वेष आणि आकाश मराठ्यांविषयी असला तर ते काढणार नाही. आपण मात्र मग त्यांना राज्यात सुद्धा देणार नाही. गाव खेड्यात जाऊन बैठका घ्या. आपलं गाव आणि आपल्याच गावात आपल्याच माणसानं बैठका घ्यायच्यात आणि आंतरवालीला यायची तयारी करायची. 25 जानेवारीला लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातला एकही मराठ्यांचा माणूस माता मावल्यासह घरी नाही राहायला पाहिजे. एवढी तुम्ही आजपासून आता तयारीला लागा. त्याबरोबर तुम्हाला आपल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा एखाद्या मोर्चाचं आयोजन करा. संतोष भैयांचा हत्याच्याबद्दल पूर्ण राज्यभर आता जिल्ह्यात मोर्चे काढायला सुरुवात झाली. त्या मोर्चाला सुद्धा कोणाची वाट बघू नका. आपल्या जिल्ह्यातले आपलेच लोक आपल्या भावाच्या बांधवाच्या न्यायासाठी एकत्र या आणि मोर्चाला सुरुवात करा. आणि नांदेड जिल्हा हा सगळ्या कधी पण पुढं असतो. त्यांनी मोर्चा घेतला तरी पण तो मोठा होतो, सभा घेतली तरी मोठी होती हे मी स्वतः बघितलेलं. त्यामुळे संतोष भैया देशमुखांच्या न्यायासाठी सुद्धा तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा एखादा घ्या, ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती. आणि 25 जानेवारीची ताकदीनं तयारी करा. कोणी गाफील राहू नका. आपल्याला 25 जानेवारीच्या आमरण उपोषणाची तयारी प्रचंड मोठी करायची. शक्यतो आपल्याला हा शेवटचा हातोडा मारायचा. 1.5 ते 2 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आता कायमचा मार्गी निघाला पाहिजे यासाठी ताकदीनं सगळ्यांनी अंतरावरी केलं. एकाही मराठ्यांना 25 जानेवारीला घरी राहू नका. तुम्ही जर 1 दिवस ताकद दिली ना, मग मी यांच्याकडे बघतो हे कसे आरक्षण देत नाही. फक्त 1 दिवस नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने अंतरवाली द्या. सगळ्यांनी जोराची तयारी करा. अंतरवाली येतात ना, हातवर करून सांगा बरं. वा वा, मग यांचा कार्यक्रमच करतो मी सरकारचा. 25 जानेवारीच्या आमरण उपोषणाची तयारी करा. ज्याला बसायचं उपोषणाला त्याला अंतरवालीतच बसा. जबरदस्ती कोणावर नाही. ज्यांना कोणाला बसायचंय त्याने अंतरवालीत एका जागेवरती सामूहिक आपल्याला अंतरवालीतच उपोषण करायचं. राज्यात कुठेही करायचं नाही. सगळी शक्ती एका जागेवर. आणि ज्यांना उपोषण करायचं नाही त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे. त्यांनी तिथं येऊन नुसते बसलेली तरी सरकारवर दबाव येणार. मात्र याला तुमचं साहित्य घेऊन या. गोधड्या गाधड्या पांघरायच्या, खायचं प्यायचं. सरपण मुंबईला गेलो तसं यात सगळं कमाल घेऊन यायचं. आरक्षण मिळूस तर अंतरवालीतून उठायचं नाही. एवढ्या वेळेस आपल्याला प्रचंड ताकद आणि जोर या आंदोलनावर लावायचं.